शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर झेंडा लावल्याप्रकरणी मालाडमधील जैन समाजानं माफी मागितली आहे. राज ठाकरेंची भेट घेत जैन शिष्टमंडळानं जैन समाजाच्या विविध वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला खरा, पण यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जैन शिष्टमंडळाची चांगलीच कान उघडणी केल्याचं पाहायला मिळालं. पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये असता तुम्ही? ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला? राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका, कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची डोकी भडकवली जात आहे आणि तुमची डोकी भडकतील ती एवढी भडकतील, बरं का? आमची डोकी भडकली तर केवढी भडकली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला दिलेला हा इशारा मालाडमध्ये शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर झेंडा लावल्या प्रकरणावरून मनसे विरुद्ध जैन असा वाद निर्माण झाला होता. हाच वाद मिटवण्यासाठी मालाडमधील जैन समाजाचे प्रतिनिधी शुक्रवारी सकाळी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. जैन समाजानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत घडलेल्या प्रकाराबाबत माफीनामा दिला. या दरम्यान मराठी वाद आणि मुंबईच्या रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्याच्या वादावरून राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला समज दिली आहे. तुमची डोकी भडकतील ती एवढी भडकतील, बरं का? आमची डोकी भडकली तर केवढी भडकली. तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी मुली येणार असतील तुमचे, तुम्ही गारमेंट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला? पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करताय. इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतकी गुजराती लोक राहायची, पूर्वीपासून राहायची, कधी भांडण नाही, वाद नाही, काही नाही. ते आताच तर सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात. मुंबईत सध्या ठिकठिकाणी दुकानांच्या पाट्या किंवा मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे जैन आणि मराठी समाजात विनाकारण वाद निर्माण होत आहेत. हे वाद तातडीने थांबले पाहिजेत आणि मराठी अस्मितेचा आदर राखला गेलाच पाहिजे, अशा शब्दात राज ठाकरेंनी जैन शिष्टमंडळाला समज दिली आहे. या गोष्टी समोरच्या समजून घ्या, उगाच पॅनिक व्हायला जाऊ नका. शांत व्यापारी लोक व्यापार करा, शांत नका, कळलं का? धर्म आहे, धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्माचं काम करा ना, कोण नाही म्हणते तुम्हाला. जैन शिष्टमंडळाच्या भेटीवर महायुतीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. जैन समाज अहिंसावादी समाज आहे, पण काही लोक त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं संजय शिरसाट म्हणाले. अहिंसा हाच त्यांचा धर्म हे मानणारे ते लोक आहेत, परंतु काही लोक त्यांना जे काही डिचवण्याचा प्रयत्न करत होते, काही लोक जे त्यांच्याकडून चुकीचं काम करून घेण्याचा प्रयत्न करत होते, त्याच्यामुळं समाजामध्ये दुही निर्माण होत होती. आणि आज जी घटना घडली, राजसाहेबाकडे जाऊन त्यांनी या बाबतीमध्ये खुलासा करणं किंवा काय जे काय असेल ते करणं, मला वाटतं हे दोन्ही समाज आता एकत्र यायला हरकत नाही. आणि आता हा जो वाद आहे तो भविष्यात होणार नाही याची काळजी जैन समाज घेईल आणि बाकीचे सुद्धा घेतील. घडलेल्या प्रकाराबाबत जैन समाजाच्या वतीनं राज ठाकरेंकडे लेखी माफीनामा सुपूर्द करण्यात आलाय. त्यामुळे किमान यापुढे तरी काही जैन धर्मीय किमान मराठी माणसाला आणि मराठी अस्मितेला आव्हान देणार नाहीत, हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.